नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री पंडित भाऊ खेमनार, गाव चोंडी जळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास 700 झाडांचा आंब्याबाराची तयारी करत असताना मागील आपण 2 ते 2.5 महिन्यापासून या बागेवरती रेस्ट बारावधीन काम करत असताना आपण ठिबकमधून इंडी रूट्स या उत्पादनाचा 100 ग्रॅम प्रति झाड हा वापर केलेला आहे। आणि त्यानंतर काही कालांतर आपण पाणी दिल्यानंतर 1 ते सव्वा महिना आपण या झाडाचं पाणी हे तोडलं होतं। जमिनीचा प्रकार हा मध्यम हलका आहे। ज्यावेळी शेतकरी बांधव इंडी रूट्स या उत्पादनाचा वापर करत असतात, झाडामध्ये प्रतिकारशक्ती ही वाढते। इंडी रूट्समध्ये असलेल्या बॅसिलस स्पेसीज आणि नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्य, त्या व्यतिरिक्त ॲमिनो आणि सीवीड बेस्ड हे घटकांचं मिश्रण असल्यामुळे आपल्याला झाडामध्ये फॉस्फरसचा अपटेक हा चांगला मिळतो। सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला ही भरून किंवा उणीव त्यांची ही भरून काढता येते। त्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये भुसभुशीतपणा, त्यानंतर सेंद्रिय कर्बचं प्रमाण हे वाढून जातं। ज्यावेळी इंडी रूटचा वापर आपण हा कोणत्याही पिकाला करतोय, खास करून डाळिंब म्हणा, कांदा म्हणा किंवा केळी यासारख्या पिकामध्ये, आपल्याला त्याचे रिपोर्ट सुरुवातीला 8 ते 10 दिवस हे दिसत नाही, कारण की बॅसिलस स्पेसीजचे रिपोर्ट आपल्याला लेट भेटतात। ज्यावेळेस आपण बॅसिलस स्पेसीज बेस इंडी रूट्स हे प्रोडक्ट आपण जमिनीतून वापर करत असतो कोणत्याही पिकामध्ये, तर अक्षरशः त्या मुळींना बॅसिलस स्पेसीज या धरून ठेवतात। आणि बॅसिलस स्पेसीज ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये आपण वाढत असतो, तर त्यावेळेस झाडामध्ये प्रतिकारशक्ती म्हणा किंवा रेजिस्टन्स मॅनेजमेंट म्हणा किंवा रेजिस्टन्स पॉवर आपल्याला त्या झाडामध्ये वाढलेली दिसते। ज्या शेतकरी बांधवांनी इंडी रूटचा वापर डाळिंब या पिकामध्ये केलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर परिस्थिती बघायला भेटते। 13 डिसेंबर 2025च्या हिशोबाने श्री पंडित भाऊंनी या बागेची पानगळ केल्यानंतर आज 7 जानेवारी 2026च्या हिशोबाने जर आपण बागेची परिस्थिती जर बघितली, तर जवळपास आपल्या या प्लॉटला 20 ते 21 दिवस हे पूर्ण झालेले आहे। पहिले 7 दिवस आपण 0 ते 7 दिवस पानगळ ड्रॉप होणे किंवा पालवी ही पडून जाणे पानगळच्या औषधामधून, त्यानंतर सेकंड पाणी आपण बोर्डोच्या वेळी देत असतो, तिसरं पाणी आपण जमिनीच्या माध्यमातून जमिनीच्या प्रकारानुसार आपण देत असतो। ज्या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जमिनीचा जर प्रकार बघितला, तर हा मध्यम हलका असल्याने आपल्याला या ठिकाणी 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी आपल्या ड्रिपरच्या हिशोबाने किंवा इनलाईनच्या हिशोबाने आपल्याला पाणी हिचं नियोजन हे करावं लागेल। काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ड्रिपर हे 4 लिटरचे असतात, तर त्या ठिकाणी पाणी आपल्याला हे थोडं शिल्लक द्यावं लागेल। काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ड्रिपर हे 14 लिटर आहे, त्या ठिकाणी पाण्याची मुबलकता आपल्याला ही अर्धा तास पाऊण तास इतक्या वेळ आपल्याला करावी लागेल। ज्या ठिकाणी काया जमिनी आहे त्या ठिकाणी आपण 15 दिवस 12 दिवस 10 दिवसांचा गॅप हा द्यावा। जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण हे यावर्षी भरपूर आहे आणि त्या हिशोबाने आपण पाण्याचं नियोजन हे करावं। कोणत्याही पिकाच्या या 2 स्टेजेस खूप महत्त्वाच्या असतात। डाळिंब या पिकामध्ये जर आपण बोलणं म्हटलं, तर शाकीय अवस्था आपल्याला सुरुवातीला 35 ते 40 दिवस मेंटेन करणं हे गरजेचं आहे। आपण मोठ्या प्रमाणामध्ये 6 तास 8 तास पाणी दिल्यानंतर आपल्या झाडाला शाकीय स्वरूप हे प्राप्त होऊन जातं। शाकीय स्वरूप प्राप्त होणे म्हणजे नवीन वॉटर शूट निघणे किंवा केन निघणे। तर ती केन आपल्याला न निघू देता किंवा केन आपल्याला एकदा चेक झाली ना, तर आपली चौकी जी सेट होणार आहे त्या चौकीमधून बरोबर या पद्धतीने आपल्याला नर हा बाहेर निघालेला दिसू राहिला। दाजी 2 मिनटं दाखवा। आपण जर बघितलं या झाडांची संख्या, चौकींची संख्या ही पॉईंट टू पॉईंट आपल्याला सेटिंग ही या स्वरूपामध्ये दिसू राहिली। या पद्धतीने आपल्याला गुंजधारणा आपल्याला ही दिसू शकते। असं नाही की एकाच झाडाला ही परिस्थिती आहे। आपण बघितले या झाडाची जर परिस्थिती आत्ता, तर या झाडामध्ये सुद्धा चौक्यांची संख्या ही मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि गर्भधारणा आपल्याला या पद्धतीमध्ये नराची स्टेज आपल्याला ही दिसते। डाळिंब या पिकामध्ये बरोबर 20व्या दिवशी किंवा 21व्या दिवशी नराची परिस्थिती आपल्याला दिसायला हवी। मादी ज्या ठिकाणी दिसत असते त्या ठिकाणी 99% रिस्क असते फ्लावर ड्रॉपिंगची। त्याच्यामुळे चौकी अवस्था म्हणा किंवा ज्यावेळेस पत्ती निघाल्यानंतर चौकी सेट करणे हे खूप मोठे एक चॅलेंज आहे। आणि त्यावेळेस आपण स्प्रेच्या माध्यमातून 05234, मॅजिक मिक्स, श्री प्लॅटिनो, न्यूट्रिक्सेलेस, C999 या उत्पादनांचा वापर करावा। ठिबकमधून आपण जेही पाणी देणार आहे 6व्या दिवशी, 8व्या दिवशी, 10व्या दिवशी, तर सुरुवातीच्या पाणींमध्ये आपण खालून ड्रीपमधून MSK 5-5 किलो 2 वेळेस, त्यासोबतच हॉर्टिफ्लोरा श्री बायोकडनं आपण हे उत्पादन देत असतो। त्यामध्ये ॲमिनो, फल्विक आणि सीवीड बेस्ड हे टॉनिक असल्यामुळे 20 ते 25 प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स त्यामध्ये असल्याने ज्या पद्धतीमध्ये ज्या प्रमाणामध्ये आपल्याला फूल निघण्यासाठी ज्या हार्मोन्स लागतात किंवा जे ॲसिड्स लागतात, त्या ॲसिड्सचं रूपांतर आपल्याला गर्भधारणेमध्ये चौकीतून मिळताना दिसत असतं। तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे पाणी आपण देणार आहे त्यावेळेस आपण MSK, हॉर्टिफ्लोरा, MSK, न्यूट्रिक्सेलेस, त्या व्यतिरिक्त 05234 सुद्धा आपण 1 वेळेस किंवा 2 वेळेस हे ड्रीपमधून पण देणार आहे। आणि वरून स्प्रेमधून 05234चे 1 किंवा 2 जर स्प्रे घेतले तर नक्की आपल्याला चौकी सेट होण्यामध्ये मदत होते। मागच्या 5 ते 6 दिवसापासून आपल्या पंचकृषीमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे आब्रट जे ज्या ठिकाणी निघालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला मव्याचा खूप मोठा सामना करावा लागतो आहे।
आणि अशा वेळेस आपण वेगवेगळ्या मॉलिक्यूलचा कीटकनाशकांमधून फवारणी घेणे खूप आवश्यक आहे. त्यामध्ये आपण म्हणू शकतो इमिडाक्लोप्रिड 17.8 किंवा 29.6 किंवा ॲसिटामाप्रिड किंवा टोल्फेनफ्राईड अशा वेगवेगळ्या केमिकल रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा करावा. काही ठराविक बुरशीनाशके आपण घेत असतो की जेणेकरून जे थंडीचा म्हणा किंवा अजैविक ताणामुळे जे फंगस स्पोरुलेशन पानांवरती किंवा झाडावरती अटॅक करत असतात, अशा स्पोरुलेशन्सला आपण थांबवणं हे गरजेचं आहे असं मला जाणवतं. तर तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना मी सूचित करेल की आंब्या बहाराची तयारीला आपण जवळपास सर्वच जण लागलेलो आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना आपण चौकी सेट होणे किंवा नराची स्टेज दिसणे त्यावेळेस आपण बरोबर अनुकूलता साधून फवारणींचं नियोजन करावं असेच मी या शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी.